पूर्ण रूप दिलं जाणार आहे। यामुळे नवोन्मेषालाही चालना मिळू शकेल। संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची पुनर्रचना करण्यासाठी प्रारंभिक कार्याचं एक प्रतिमान G4 देशांच्या संघटनेने सादर केलं। G4 म्हणजे भारत, ब्राझील, जर्मनी आणि जपान या देशांच्या संघटनेच्या वतीनं भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश यांनी सुरक्षा परिषदेच्या सुधारणांसाठी आंतरशासकीय वाटाघाटींदरम्यान हे प्रतिमान सादर केलं। संयुक्त राष्ट्रांच्या निर्णय प्रक्रियेत सर्वोच्च स्थान असणाऱ्या सुरक्षा परिषदेच्या सुधारणांना आणखी उशीर झाला तर मानवी सुरक्षेच्या दृष्टीनं गंभीर संकट ओढवू शकतं असा इशारा G4ने दिला आहे। भूराजकीय संघर्षांमध्ये निष्पाप जनता भरडली जाण्याचं प्रमाण मोठं आहे, त्यामुळे आणखी वेळ न दवडता सुरक्षा परिषदेची कालानुरूप पुनर्रचना झाली पाहिजे असं G4च्या वतीनं हरीश यांनी म्हटलं आहे। G4चे सदस्य देश सातत्यानं सुरक्षा परिषदेच्या सुधारणांचा पाठपुरावा करत आले असून प्रत्येक सदस्य देश अन्य तिघांना सुरक्षा परिषदेच्या नव्या रचनेत स्थायी सदस्यत्व मिळावं यासाठी बाजू मांडत आला आहे। सध्या जगात चिघळणारे संघर्ष हाताळण्यात असमर्थ ठरल्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या विश्वासार्हतेबद्दल आणि कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह उठत आहेत, असंही हरीश यांनी काल न्यूयॉर्कमध्ये एका बैठकीत सांगितलं।